तर पुढची बातमी सर्वसामान्यांसाठी आणि खास करून लहान मुलांसाठी महत्त्वाची आहे। फटाके फोडताय जरा जपून। वडीलधारी मंडळी, डॉक्टर्स आपल्याला हे नेहमीच सांगतात, पण उत्साहाच्या जोरात आपण याकडे दुर्लक्ष करतो आणि स्वतःबरोबरच इतरांचा जीवही धोक्यात घालतो। 8 वर्षाची अंकिता चौधरी। अंकिता आता या जगात नाही। फुलासारख्या गोड या मुलीला फुलबाजीनंच कायमचं हिरावून घेतलं। घटना नवी मुंबईची। घरात फुलबाजी उडवत असताना ठिणगी अंगावर पडून अंकिताचा फ्रॉक जळला। 70% भाजलेल्या अंकिताला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण रुग्णालयात अंकिताचा मृत्यू झाला। 4 वर्षांची आकांक्षा या चिमुरडीनं डोळ्यांनी आत्ता कुठं जग पाहायला सुरुवात केली होती, पण जग पाहण्या अगोदरच फटाक्यांनी तिची दृष्टी हिरावून घेतली। आकांक्षाची काहीच चूक नव्हती। ही चिमुरडी फटाकेही फोडत नव्हती। वडिलांच्या कडेवर फटाके फोडताना इतरांना पाहत होती। अचानक रस्त्यावरचा दगड उडाला आणि आकांक्षाच्या डोळ्यात घुसला। आम्ही त्यांचा सीटी स्कॅन केला आहे आणि आम्ही त्यांची शस्त्रक्रिया करून तो जो मध्ये तुकडा गेला आहे, तो दगडाचा असावा असं वाटतंय, तो आम्ही काढणार आहोत। पण 2 सेंटीमीटरचा तुकडा जर डोळ्यात गेला तर आपल्या डोळ्याची जी सर्व साईजच 2 सेंटीमीटर असते, त्यामुळे तो डोळा काम करणं अशक्य आहे। त्यामुळे यात अशा गोष्टी जेव्हा घडतात तर त्यामध्ये मला असं वाटतं की मुलांचे डोळे जाणं हा नवीन नाही आणि लहान मुलांनाच असे प्रकार घडतात, त्यामुळे याची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे। हा आहे तालिब खान। वय फक्त 15 वर्ष। तालिबची ही अवस्था केली आहे फटाक्यांनी। मित्रांसोबत फटाके फोडताना फटाक्यांची दारू डोळ्यात गेली। दोन्ही डोळ्यांना पट्टी बांधलेली। डोळ्याला गंभीर दुखापतही झालीये। तालिब सध्या नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेतोय, पण दृष्टी परत मिळेल की नाही याची काहीच शाश्वती नाहीये। फटाक्यामुळे डोळ्याला जखम झाली आहे। तर इथं ॲडमिट केलं आपण त्यांना। तर त्या दोन्ही डोळ्यांना इजा झालेली आहे। मध्ये आपलं जे काळं बुबुळ असतं त्यालाही इजा झालेली आहे आणि सध्या तर आम्ही त्याला पूर्ण ट्रीटमेंट देत आहोत। एक 2-3 दिवसांनी आपल्याला काय किती त्या डोळ्याला किती इजा मध्ये किती हे झाली, जखम झाली आहे ते आपल्याला 2-3 दिवसानंतर कळेल। मुंबईत तब्बल 49 लोक फटाक्यामुळे जखमी झाले, ज्यात लहान मुलांची संख्या जास्त आहे। आपल्या घरचे डॉक्टर्स नेहमी सांगतात, फटाके जरा जपून उडवा, पण दिवाळीच्या आनंदात, उत्सव साजरा करण्याच्या नादात आपण या गोष्टी विसरतो। त्यामुळे मुलांनो, फटाके फोडा पण सांभाळून, असं आवाहन आम्ही देखील करतोय। नाशिकहून किरण गोटूरसह सीमा दाते, जय महाराष्ट्र।